Hello students, I am Bhakti Nitin Ratnaparkhi from Kauthekar High School. Today we are going to learn 3.4 Think Before You Speak. याआधी विद्यार्थी मित्रांनो आपण मराठीमध्ये हा पूर्ण लेसन बघितलेला आहे आणि त्याचबरोबर याचा जो वॉर्मिंग अप आहे त्याचे सगळे शब्द जे आहेत ते मी तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश सांगितलेले आहेत आणि त्याचे मराठी मीनिंग पण तुम्हाला सांगितलेले आहेत. तर मग आता आपण लेसनला सुरुवात करूया. थिंक बिफोर यू स्पीक. तर याच्यामध्ये पेज नंबर 81 बघूया. मॅन वॉज मींट टू लिसन मोर अँड टॉक लेस. म्हणजे वॉज मींट, मॅन वॉज मींट म्हटलेलं आहे म्हणजे असे असावे की माणसानं ऐकावं जास्त, लिसन मोर अँड टॉक लेस, बोलावं कमी, असं असावं. दॅट इज वाय किंवा दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन बेंजामिन डिझरेली सेड, नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears अँड 1 mouth. आणि म्हणून एका ब्रिटिश मुत्सद्दी अशा बेंजामिन डिझरेली यांनी म्हटलेलं आहे की नेचर हॅज एंडोड. आता एंडोड हा शब्द आलेला इथं अंडरलाईन करून घ्या. नेचरनी बहाल केलेलं कुणाला? आपल्याला. काय तर हे जे 2 कान आणि 1 तोंड दिलेलं आहे, 2 ears अँड 1 mouth असं म्हटलेलं आहे. तर एंडोड म्हणजे बहाल केलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे परमनंटली ॲज अ गिफ्ट म्हणजे एंडोड. तर ते जे केलेलं आहे तर ते आपल्याला नेचरनं काय केलेलं आहे बहाल? तर 2 कान आणि 1 तोंड बहाल केलेलं आहे. इफ मॅन वॉज मेंट टू टॉक मोर अँड लिसन लेस ही वूड हॅव 2 mouths अँड ओनली 1 ear. जर त्याला असं करायचं असतं नेचरला की जास्त आपण बोलावं तर त्याने आपल्याला 2 तोंड दिली असती आणि 1 कान दिला असता. इफ मॅन वॉज मींट टू टॉक मोर, जर नेचरला असं वाटलं असतं की माणसानं जास्त बोलावं तर त्याने आपल्याला 2 तोंड दिली असती आणि 1च कान दिलं असतं. लिसन लेस, कमी ऐका, आणि टॉक मोर, जास्त बोला. ही वूड हॅव 2 mouths अँड 1 ear, ओनली 1 ear, एकच मग कान आपल्याला आला असता. तर इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक्ड, हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides अँड 1 ear ॲट द सेंटर. आणि मग इमॅजिन करा तुम्ही, जर 2 तोंड आपल्याला ह्या दोन्ही बाजूला असतील आणि मध्ये एक कान असला असता तर आपण कसे दिसलो असतो हे इमॅजिन करा. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक अ फनल्स. फनल्स म्हणजे नरसाळ्यासारखे. कोन शेप्ड व्हेसल ऑर ट्यूब, आपण त्याला नरसाळं म्हणतो ते. मग अँड माइंड यू द इयर्स आर लाईक अ फनल्स, नरसाळ्यासारखे असतात. ओपन ऑल द टाईम, आणि ते सतत ओपन असतात. बिकॉज वी शुड लिसन मोर दॅन टॉक. देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज दॅम. कानाला काही दरवाजे आहेत का बंद करण्यासाठी? काहीतरी ऐकायला येते, ज्ञानाचे काही 2 शब्द ऐकायला येतात आणि आपल्याला ऐकायचं नाही, बंद करायचे आहेत ते, असं करता येईल का? तर नाही करता येणार. म्हणून देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज दॅम. कान बंद नाही करू शकत आपण. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through 2 walls, 2 fences. पण आपल्याला इथे फार छान वाक्य दिलेलं आहे की ऐकण्यासाठी आपल्याला कान क्लोज करता येत नाहीत, परंतु एखादा शब्द आपल्याला अटर करायचा असेल, बोलायचा असेल, स्पीक करायचा असेल इव्हन, तर आपल्याला एक सिंगल वर्डसुद्धा स्पीक करायचा असेल तर आपल्याला 2 वॉल्स म्हटलेलं आहे, म्हणजे 2 भिंतींमधून आपल्याला किंवा 2 कुंपणांमधून, फेन्सेस म्हणजे काय, कुंपणं पार करावी लागणार आहेत. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ टीथ. आणि मग ते कोणते 2 कुंपणं आहेत? एक शब्द आपल्याला इथून अटर करायचं तर ते 2 कुंपणं कोणती आहेत? तर पहिल्यांदा म्हणजे आपले दात आहेत ना ते टीथ, आणि त्याच्यानंतर आपले ओठ आहेत ना ते दुसरं कुंपण आहे. देअर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ टीथ. पहिल्यांदा तर टीथ आपले ते कुंपण पार करावं लागेल एका शब्दासाठी. देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ 2 लिप्स, आणि हे 2 ओठ आहेत त्याच्यामधून तो शब्द बाहेर पडावा लागेल. म्हणून एक शब्द उच्चारण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी आपल्या तोंडातून आपल्याला 2 कुंपणं पार करावी लागणार आहेत, परंतु ऐकण्यासाठी मात्र तिथं काही डोअर नाही, ते ऐकण्यासाठी काही अडथळा, बॅरल्स काहीच नाही आहेत. बिफोर अ वर्ड can be spoken, it has to pierce through these 2 walls.
थ्रू दीज टू फेन्सेस. आणि म्हणून आपल्याला एक शब्द उच्चारण्यासाठी वर्ड कॅन बी स्पोकन, तेव्हाच उच्चारला जाईल तो शब्द. इट हॅज टू पास, इट हॅज टू पियर्सी म्हणजे भेदून, छेदून जाणे. थ्रू दीज टू वॉल्स, हे दोन वॉल्स त्याला छेदून भेदून जावे लागणार आहेत, तेव्हाच तो शब्द अटर केला जाईल. थ्रू दीज टू फेन्सेस, हे दोन कुंपणं त्याला तोडून जावं लागेल. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाईस बिफोर वी अटर अ वर्ड. आणि म्हणून एक शब्द उच्चारण्यासाठी आपल्याला दोनदा विचार करावा लागेल. म्हणून आपल्या लेसनचं नाव काय आज? थिंक बिफोर यू स्पीक. थिंक ट्वाईस बिफोर यू स्पीक असं म्हटलेलं आहे. अटर, इथं शब्द आलेला आहे अटर. आता ह्या अटरचा अर्थ जो आहे उच्चारणे, टू स्पीक, तर तो हा आपल्याला वॉर्मिंग अपमध्ये मी तुम्हाला दिलेलाच आहे. इंग्लिश टू इंग्लिश पण दिलेला आहे, मराठीमध्ये पण दिलेला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क्ड दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. फार सुंदर वाक्य बघा इथं. अ व्हेरी वाईज मॅन, अतिशय हुशार एका माणसानं असं म्हटलेलं आहे की वन्स रिमार्क्ड दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर मास्टर. म्हणजे काय? आपण न बोललेल्या शब्दांचे आपण कोण आहात? मास्टर आहात. ओके नाही. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. स्पोकन वर्ड म्हणजे बोललेला शब्द, त्याचे मात्र तुम्ही गुलाम आहात. म्हणजे याचा अर्थ काय? तर एखाद्याला शब्द दिला, सपोज की मी हे काम तुझं करीन, तर तो शब्द दिला, तर उच्चारला ना आपण एकदा, तर त्यामुळं ते काम आपल्याला करावंच लागेल. स्पोकन वर्ड किंवा एखादं वचन दिलं असेल तुम्ही, तर ते तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. तुम्ही त्या शब्दांचे स्लेव आहात, परंतु शब्दच नाहीत बोललात, कुठले शब्द नाही बोललात, वाईटही नाही चांगले नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या शब्दांचे मास्टर आहात. अनस्पोकन वर्डचे तुम्ही मास्टर आहात आणि स्पोकन वर्डचे तुम्ही स्लेव आहात. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅनॉट गेट इट बॅक. एकदा का शब्द बाहेर पडला तोंडातनं, तर तो आपण परत घेऊ शकतो का? तर नाही घेऊ शकत. डू वॉट यू विल, आणि मग तेव्हा तुम्ही काय कराल? देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आणि म्हणून तो शब्द तुम्ही बोलण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे आहे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा का तुमच्या ओठातून शब्द बाहेर पडला, तर तो तुम्हाला कधीही परत घेता येणार नाही. तर त्या शब्दासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर ते दुरुस्ती करावं लागेल. मग आपल्याला सॉरी म्हणावं लागेल. मग तुम्ही बोललेल्या शब्दांचे गुलाम असता. म्हणून मग तुम्हाला ते शब्द दुरुस्त करावे लागतील, ते स्टेटमेंट दुरुस्त करावं लागेल आपल्याला. हे करण्यापूर्वी दोनदा विचार केला तर ते वेळ येणार नाही आपल्यावर. नेक्स्ट पॅरेग्राफ. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स? मग अनस्पोकन वर्ड्स काय आहेत? दे आर थिंग्स यू वॉन्ट टू सी बट रिमेन अनसेड. पण आपल्याला म्हणायच्यात काही गोष्टी, पण आपण नाही म्हटलो. आपण गप्पा मारायला बसलो, आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडलेली, आपण नाही बोललो, शांत बसलो. दे आर अनस्पोकन वर्ड्स. रिमेन अनसेड, आपल्याला बोलायचे आहेत ते, आपले विचार पण चांगले आहेत, आपले खरं आहे, सगळं बरोबर आहे, पण अनसेड आहेत ते. तर ते आपले अनस्पोकन वर्ड असतील. ॲज थॉट्स इन युअर माइंड, आणि मग ते जे शब्द राहतील ना तुमच्या मनात, ते तुमचे विचार असतील. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू द वर्ड्स, वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. मग ते जे आपलं मत आहे ते जर आपण व्यक्त केलं, तर ते तुमचे विचार राहणार नाहीत, तर ते तुमचे शब्द बाहेर गेलेले. वन्स लिफ्ट वर्ड्स यू लेफ्ट युअर लिप्स, तुमच्या ओठातनं ते बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे आता ते तुम्ही परत घेऊ शकता का? नाही घेऊ शकत. यू कॅनॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. कंट्रोल तर त्याहून करू शकणार नाही आपण. नेक्स्ट पॅरेग्राफ. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. आता इथे एक मस्त इन्सिडेंट दिलेला आहे, तो नीट ऐका या न बोललेल्या शब्दांसाठी. ए यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. स्पिरिच्युअल टीचर म्हणजे आध्यात्मिक गुरु जे असतात आपले, ते त्यांच्याकडे गेला एक माणूस, आणि यंग मॅन अँड सेड, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट. मी माझ्या मित्राला काही शब्द बोललेलो आहे आणि तो खूप आत्ता तरी हर्ट झालेला आहे, म्हणजे दुखावला गेलेला आहे माझ्या शब्दांनी. मी बरेच त्याला हार्श वर्ड्स बोललेले, हार्श म्हणजे फार असे कठोर शब्द बोललेलो आहे मी, आणि म्हणून माझ्याकडनं तर जे शब्द गेलेले आहेत, आणि मी आता काय करू? अनकाइंड वर्ड्स गेलेले आहेत, चांगले नव्हते ते शब्द. टू माय फ्रेंड अँड ही इज डीपली हर्ट. अतिशय तो नाराज झालेला आहे, दुखावला गेलेला आहे. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आणि माझी जी मैत्री होती त्याच्याबरोबर, बहुतेक मी ती गमावून बसलेलो आहे असं मला वाटतं आहे. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स? अमेंड्स म्हणजे काय? मी या गोष्टीची सुधारणा कशी काय करू शकतो, किंवा मी इथं दुरुस्ती कशी करू शकतो का? आणि परिमार्जन त्या गोष्टीचं, दुरुस्ती
किंवा त्याचा समझोता करू शकतो का, सुधारणा करू शकतो का. नेक्स्ट पॅराग्राफ. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. आणि मग त्या आध्यात्मिक गुरु होते ना त्यांचं ते, त्यांनी त्याला एक प्लेन पेपर दिला आणि एक पेन दिलं आणि काय म्हटले, ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन धिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. आता एक काम कर, ह्या पेपरवर की नाही ते मगाशी तुझ्या मित्राला बोललास की नाही ते हार्श वर्ड्स, ते सगळे लिहून काढ बरं या पेपरवर. ऑल द हार्श थिंग्स यू सेड हिम, जे जे काही म्हणलास ना ते सगळे पेपरवर हे लिहून काढ. मग द यंग मॅन डिड ॲज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि मग त्यांनी सगळे शब्द लिहून काढले आणि त्या आध्यात्मिक गुरु होते ना त्यांचे, त्यांना ते दाखवले. आणि मग काय झालं, नेक्स्ट पॅराग्राफ बघूयात आपण, पेज नंबर 82 बघूया. नाव टिअर अप दिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन. आता एक काम कर बघा, पहिल्यांदा काय सांगितलं धर्मगुरूंनी की पेपरवर त्या सगळे शब्द लिही की जे हार्ड्स वर्ड वापरलेले आहेत तो. आणि आता काय कर, नाव टिअर अप. टिअर अप म्हणजे फाडून टाक. टिअर अप दिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन, द वाईज टीचर सेड. जेवढे म्हणून तुला बारीक बारीक तुकडे करता येतात ना तेवढे तुकडे कर म्हटले ते. सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इन टू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. एक प्लेन पेपर त्याच्यावर लिहिलेले ते हार्श वर्ड्स याचे लगेचच 100 तुकड्यांमध्ये रूपांतर झालं. फाडून टाकले त्यांनी ते पटपट. थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. आता आध्यात्मिक गुरु काय म्हणतात, आता ते जे तुकडे आहेत ना ते विंडो म्हणजे खिडकीतून बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. लगेचच केलं गेलं ते काम, फेकून दिले. इट वॉज अ विंडी डे. म्हणजे त्या दिवशी खूप वारा सुटला होता. विंडी म्हणजे विंड म्हणजे वारा. विंडी डे म्हणजे वारा सुटला होता त्या दिवशी. अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. आणि ते छोटे छोटे बिट्स ऑफ पेपर होते की नाही ते स्कॅटर्ड म्हणजे काय, इकडे तिकडे विखुरणे, पसरणे. फार अँड वाईड, दूर दूरपर्यंत ते तुकडे गेले. इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. आणि ते यंग मॅनने ते पाहिले सुद्धा की दूर दूरवर गेले, ते निघून गेले बिट्स ऑफ पेपर. नेक्स्ट. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन. जा आता आणि रस्त्यातनं ते जेवढे जेवढे म्हणून पेपर तुला मिळतील ना ते उचलून आण. द टीचर ऑर्डर्ड हिम. त्यांनी त्याला जवळजवळ आज्ञाच दिली. बघा पुन्हा एकदा वाक्य बघा. नाव गो इन टू द स्ट्रीट. जा, ते रस्त्यावर पडलेत ना ते बिट्स ऑफ पेपर, जा रस्त्यावर जा. कलेक्ट ॲज मेनी बिट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन. ॲजची रचना आहे इथं. जेवढे म्हणून तुला बिट्स ऑफ पेपर कलेक्ट करणं शक्य आहे तेवढे बिट्स ऑफ पेपर तू घेऊन ये. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. परत आला तो यंग मॅन. का परत आला? बट दॅट विल बी डिफिकल्ट. ही स्टॅमर्ड. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. तो परत आला. बट दॅट विल बी डिफिकल्ट. ही स्टॅमर्ड म्हणजे पुटपुटला, मनात तोंडात पुटपुटला की नाही हे काम खूप डिफिकल्ट आहे. नाही आता ते विंडी डे होता तो पेपर, बिट्स ऑफ पेपर तर निघून गेलेत रस्त्यामधून. इट विल बी डिफिकल्ट इंडीड खरोखरी. नाही ते खरोखरीच खूप डिफिकल्ट का वर्क होईल ते काय मला जमणार नाही आहे. बट डू गिव्ह इट अ ट्राय. बघ तरी जमतंय का. द टीचर सजेस्टेड. एक ट्राय तर कर, एक प्रयत्न तरी करून बघ. द यंग मॅन वेंट आउट. परत तो यंग मॅन बाहेर गेला. ही रिटर्न हाफ ॲन आवर. अर्ध्या तासामध्ये परत आला. लॅटर एक्झॉस्टेड. दमून भागून आला. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल डॉन बिट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. आत्ताच्या आत्ता त्यांनी तुकडे केले होते आणि खिडकीतनं बाहेर फेकले होते. त्या तुकड्यांमधला एकही तुकडा बिट ऑफ पेपर तो आणू शकला नाही. बिकॉज इट वॉज अ विंडी डे आणि ते पेपरचे तुकडे कधीच निघून गेले होते वाऱ्यावर. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. ॲक्च्युली आत्ता हे मॉरल आहे या गोष्टीचं. ते जे आध्यात्मिक टीचर आहेत ते सांगत असतात त्याला की दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड्स. एक्झॅक्टली काय घडतं जेव्हा आपण बोलतो त्या शब्दांशी हे असंच होतं. काय तर विंडी डे आहे आणि ते छोटे छोटे पेपरचे तुकडे निघून गेले. त्या पद्धतीनं आपण जे शब्द बोलतो ते निघून गेलेले आहेत, आपल्या तोंडातनं सुटलेले आहेत. आता ते आपण परत घेणं शक्य आहे का.
तर नाही, शक्यच नाही, अशक्य गोष्ट आहे ती. द टीचर सेड वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स, एकदा का तुम्ही शब्द उच्चारले अलाउड, मोठ्याने, मनातल्या मनात नाही हां, मोठ्याने जर उच्चारले, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक, ते परत घेणं शक्यच नसतं. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. आणि म्हणून रागामध्ये जे आपण शब्द बोलतो ना, ते कंट्रोल केले पाहिजेत, कंट्रोल केले पाहिजे. आणि म्हणून देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. रागारागात आपण ज्या गोष्टी बोलतो अथवा बोलतो कुणालाही आपण काहीतरी मूर्ख वगैरे अशा पण गोष्टी बोलतो फ्रेंड्सना, तर त्या बोलू नका प्लीज, असं ते म्हणतात. तर आपण मित्रांनो, काय होतं की आपण शाळेमध्ये पण किंवा ट्युशनमध्ये इतरत्र मित्रांशी पण आपण बोलताना बरंच एखाद्याशी फटकन बोलून जातो. ती गोष्ट जरी खरी असली, आपल्या मनामध्ये ठेवायची आणि सावकाश गोष्ट नंतर सांगता येईल. त्यावेळेला अँगर म्हणजे रागामध्ये आपण जे बोलतो तेव्हा शब्द आपले हार्श निघू शकतात. तर ते थोडेसे टाळायचे आणि दोनदा विचार करायचा की ही गोष्ट आत्ता बोलणं गरजेचं आहे का, हे आपण बऱ्याच वेळेला विचार करावा लागतो दोनदा. तर खरंच मग कोणती वेळ आहे बोलण्याची? आपण म्हणतो ना की बऱ्याचदा असं पण सांगितलं जातं की खरे फ्रेंड्स आहेत तुम्ही, तर पटकन तिथं त्या गोष्टी तुमच्या फ्रेंडला सांगा, तर तुम्ही खरे फ्रेंड आहात, असं पण म्हटलं जातं. तरी पण थिंक ट्वाईस, की खरंच आपल्या फ्रेंडला सांगायची गरज आहे, मान्य आहे, पण ती सगळ्यांसमोर सांगायची गरज आहे का, किंवा ती वेळ आहे का, हे सगळं बघून तुम्ही बोला. मग आता खरंच कोणती वेळ आहे बघण्याची किंवा बोलण्याची, हे आपण बघूया. तर पेज नंबर 83वर बघा. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायझेस्ट मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. म्हणजे प्राचीन काळामध्ये सॉक्रेटिस जो होता तो अत्यंत सुज्ञ, प्राचीन जगतातील सॉक्रेटिस हा अत्यंत सुज्ञ असा ओळखला जायचा, किंवा अत्यंत सुज्ञ माणसांपैकी एक होता. म्हटले काय बरं, वन ऑफ द वायझेस्ट मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. इथं वायझेस्ट, वन ऑफ द वायझेस्ट म्हटलेलं आहे, सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे. सुज्ञ अशा माणसांपैकी एक होता. मेनी वेअर द यूथ्स हुज लाईव्स ही इन्फ्लुएन्स्ड फॉर द बेटर. म्हणजे त्याच्या प्रभावाने, इन्फ्लुएन्स्ड म्हटलेलं आहे, त्याच्या प्रभावाने बऱ्याच तरुणांची आयुष्य यशस्वी झाली होती. सॉक्रेटिस काउन्सेल्ड हिज डिसायपल्स टू कीप देअर माउथ्स शट. सॉक्रेटिसने काय सांगितलं होतं की आपल्या शिष्यांना कीप द माउथ शट, आपलं तोंड शांत, म्हणजे तोंड बंद कसं ठेवायचं या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा टिप्स दिल्या होत्या. काउन्सिलिंग केलं होतं त्या संदर्भामध्ये. अँड स्पीक ओनली व्हॅन ॲब्सोल्युटली नेसेसरी. जेव्हा योग्य वेळ आहे, जेव्हा खरंच गरज आहे, ॲब्सोल्यूट नेसेसरी म्हणजे खरंच गरज आहे, तेव्हाच बोला, असं सॉक्रेटिसने सांगितलं होतं. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हॅन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. मग जेव्हा शिष्यांना सांगितलं सॉक्रेटिसने की जेव्हा वेळ असेल, जी योग्य वेळ आहे, खरी वेळ आहे, तेव्हाच बोला, असं जेव्हा सांगितलं, तेव्हा मग त्या शिष्यांनी सॉक्रेटिसला विचारलं की मग कोणती वेळ अशी आहे योग्य की ज्या वेळेला आपण बोललं पाहिजे आहे, किंवा आपलं तोंड ओपन केलं पाहिजे आहे. तर मग त्यांनी उत्तर दिलं, ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स. काय करायचं, मनाला 3 क्वेश्चन्स विचारायचे आपण, आणि अँड रिसिव्ड ॲन अफर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ 3 रिप्लाइड सॉक्रेटिस. आपल्या मनाला आपण 3 प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याची होकारार्थी उत्तरं, मग काय म्हटलेलं आहे, ॲफर्मेटिव्ह आन्सर्स म्हटलेलं आहे. म्हणजे होकारार्थी उत्तरं आली तरच आपण बोलायची योग्य वेळ आहे, असं आपण म्हणू शकू. मग ते कोणते प्रश्न आहेत, व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स, कोणते 3 क्वेश्चन्स आहेत ते. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्फ बिफोर वी स्पीक इज. बोलण्यापूर्वी आपल्याला जे 3 प्रश्न विचारायचे आहेत त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो, इज इट ट्रू, आपण जे बोलत आहोत ते खरं आहे का. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरासिटी म्हणजे सत्यता. आणि मग आपण जे बोलतो आहोत, इफ वी आर नॉट शुअर, जर जे आपण बोलतो आहोत त्याच्या संदर्भात आपण शुअर नाही आहोत, आपल्याला खात्री नाही आहे, त्याच्या सत्यतेविषयी खात्री नाही आहे, ऑफ व्हॉट वी आर सेईंग, आपण जे बोलतो आहे त्याच्याविषयी खात्री नाही आहे, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. आणि म्हणून जर सत्यतेची खात्री नसेल तर आपण एकही शब्द न उच्चारणे बेटर आहे. व्हेन वी अटर वर्ड्स केअरलेसली, आपण जर हे शब्द जर केअरलेसली जर बोललो, वी अवरसेल्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ.
जर आपण असे शब्द ज्याची ट्रूथ आपल्याला माहिती नाही आहे, व्हॅरासिटी माहिती नाही आहे, असे जर शब्द आपण केअरलेसली जर बोललो तर काय होईल? ट्रान्समीटर्स आपण काय ट्रान्समीटर्स ऑफ अनट्रूथ, असत्यता पसरवण्याचे आपण माध्यम आहोत, हे लक्षात ठेवा. म्हणून इज इट ट्रू? खरं आहे का आपण जे बोलतोय ते? का ती बोलली म्हणून मी बोलले आणि म्हणून मी सगळ्यांमध्ये सांगायला लागले ते जे ऐकलेलं आहे, फक्त डोळ्यांनी बघितलेलं नाही, जे ट्रूथ माहिती नाही आहे का नाही ते, असे शब्द किंवा असे स्टेटमेंट्स किंवा अशी माहिती आपण पसरवायची नाही. नेक्स्ट, द सेकंड क्वेश्चन इज टू आस्क इज इट प्लीझंट? आपण जे बोलतोय ते प्लीझंट आहे का? ऐकायला बरं वाटतंय का? आनंद मिळतोय का दुसऱ्याला त्या बोलण्यामुळं? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हॅन स्टेटमेंट्स. व्हॅन, VAN, व्हॅन म्हणजे व्यर्थ. बरेचसे आपण जे बोलतो की ग्रुपमध्ये डिस्कशन करतो किंवा गप्पा मारतो, मधल्या सुट्टीमध्ये गप्पा मारतो, शाळा भरापूर्वी गप्पा मारतो, तेव्हा आपण जे रिमार्क्स देतो इतरांबद्दलचे किंवा व्हॅन स्टेटमेंट्स किंवा व्यर्थ असे स्टेटमेंट करतो, ते इतरांना ऐकायला प्लीझंट आहेत का? एखाद्याविषयी आपण गॉसिप पण करत असतो, मैत्रिणीविषयी म्हणा, मग ते बोलताना, ते उच्चारताना आपल्याला बरं वाटतं का? दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. म्हणजे हे जे आहे ना, ते आपण विधानवाक्य जे आहे ते आयडलनेस टू हर्ट अदर्स म्हणजे दुःखदायक जे आहे ते न बोलणं अधिक योग्य आहे. इट इज बेटर दॅट दीज अनप्लिझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. आणि म्हणून हे जे दुःखदायक शब्द आहेत ते अनस्पोकन राहिलेले जास्त चांगले आहेत. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल? आपण जे बोलतोय, बडबड करतोय बऱ्याचदा, ते युजफुल आहे का? इज इट अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट टू द लिसनर्स? मग ते ऐकणाऱ्याला बेनिफिशियल आहे का आपलं बोलणं? विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? इतरांना ऐकणाऱ्याला ते फायदेशीर आहे का? आर वी लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से? आणि मग आपण जे बोलतोय त्याच्यामुळं कम्फर्ट, स्वास्थ्य, शांती असं काही मिळेल का? आपले शब्द एखाद्याला स्वास्थ्य, शांती असं काही देतील का? समवन विथ व्हॉट वी से? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि मग हे जे 3 प्रश्न जे आहेत, एक म्हणजे ते खरे आहे का, ते आनंददायक आहे का, आणि ते इतरांना उपयोगी आहे का, ऐकणाऱ्याला फायदेशीर आहे का, आपले शब्द एखाद्याला स्वास्थ्य, शांती, आनंद देत आहेत का, हे सगळं बोलल्यावर किंवा आपण जे बोलणार आहोत त्या बोलण्यानी एखाद्याला मदत होणार आहे का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं, मेन 3 प्रश्न जे आहेत ते म्हणजे हे खरे आहे का, आनंददायक आहे का, आणि ते उपयुक्त आहे का, या 3 प्रश्नांची जर उत्तरं ॲफर्मेटिव्ह आली, पॉझिटिव्ह आली, तरच आपल्याला अशा आणि अशाच वेळी फक्त बोलावे असं आपल्याला सॉक्रेटिसनी सांगितलेलं आहे. तर इथं आपला थिंक बिफोर यू स्पीक हा लेसन 3.4 जो आहे तो कंप्लीट होतो आहे. आता ह्याच्यावरचा आपल्याला वर्कशॉप घ्यायचा आहे, तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकते. तुर्तास विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला वर्कशॉपचा पण व्हिडिओ जो आहे तो लगेच लागूनच मिळून जाईल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय. स्टे होम, स्टे सेफ.